नमस्कार. आज आपण आवळ्याची पाचक गोळी बनवतोय. आवळा गटागट. त्यासाठी असे पक्व आवळे घ्यायचे. 250 ग्रॅम आवळे घेतलेत मी. मोठे मोठे आवळे निवडून घ्यायचे. कुकरमध्ये आवळ्यांना शिजून घ्यायचे. 2 शिट्ट्या काढून घ्यायचे. त्याच्यात पाणी घालून 1 कप पाणी टाकून 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायचे. तुमच्या आवळ्यांचं प्रमाण जास्त असेल तर जास्त शिट्ट्या काढाव्या लागतील. 2 शिट्ट्या केल्या. कुकर गार होऊ दिला. मस्त आवळे शिजलेत. त्याचा आपल्याला गर काढून घ्यायचा. बिया वेगळ्या करायच्या म्हणून आपण शिजून घेतलाय. आवळे पाण्याच्या बाहेर काढून घेतले. हे पाणी आपण वायाने जाऊ द्यायचं. याच्यात साखर घालून आपण सरबत म्हणून पिऊ शकतो. त्याच्यात भरपूर व्हिटॅमिन सीचं प्रमाण आहे. आवळे गार झालेत पण बिया वेगळ्या करून घ्यायच्या आहेत सगळ्या आवळ्यांच्या. सगळ्या बिया काढून घेतल्या आपण. मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न घालता एकदम स्मूथ पेस्ट करून घ्यायची. बारीक वाटून घ्यायचं. पाणी अजिबात टाकायचं नाही. हे शिजवलेले आवळे बारीक करून घेतले. एकदम स्मूथ पेस्ट करून घेतली. तेवढा तुकडा राहिला तरी काय हरकत नाही. जेवढा गर घेतला आहे त्याच्यापेक्षा जास्त गूळ घ्यायचा आहे आपल्याला. जे आवळे तुरट असतात त्यासाठी चव येण्यासाठी गूळ जास्त घ्यायचा किंवा साखरी वापरू शकता. पण गूळ असं हेल्दी असतो, शरीराला चांगला असतो. त्याच्यात आयर्न भरपूर असतं. त्यासाठी गूळच घ्यायचा. पॅनमध्ये टाकून घेतलं. शिजून घ्यायचं आपल्याला गूळ आणि आवळ्याचा गर. गॅस एकदम मिडियम तर लो हीट ठेवायची आपल्याला. अगदी हळूहळू गूळ वितळायला पाहिजे. पण आवळ्यापासून विविध पदार्थ करतो. मुरंबा, लोणचं, आवळा कँडी. पण काही वेळेस मुलांना नाही आवडत ते नेहमी तेच पदार्थ खाऊन. पण आवळा तर जायलाच पाहिजे पोटात. या आवळा गटागट म्हणजे केव्हाही आपण एक पोळी तोंडात घातली म्हणजे पाचक ना पाचक. तोंडालाही चव येते. शरीरालाही त्याचे व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात मिळतं. गूळ पूर्ण वितळून गेला आहे. त्यात आपण मसाले टाकू थोडे चटपटीत होण्यासाठी. हिंग घातला आहे मी अर्धा छोटा चमचा. पोटात पचण्यासाठी, गॅसेस कमी होण्यासाठी. मिरी पावडर 1 छोटा चमचा. कुटून घेतली मिरी पावडर. जिरा पावडर, अजवाईन पावडर. भाजून घेतले जिरा आणि ओवा. थोडं गरम करून घेतलंय आणि कुटून घेतलंय ते पण. सेंधव मीठ 1 छोटा चमचा. काळं मीठ, सेंधव मीठ, साधं मीठही वापरू शकतात तुम्ही. सेंधव मीठ, काळं मीठ घेतलंय मी. सुंठ पावडर घेतली आपण. सुकलेल्या आल्याची पावडर. 1 पाव वाटी आमचूर पावडर घेतलंय. त्याच्याने छान अशी टँगी चव येते. म्हणजे तुरट जी आहे आपली आवळ्याची तुरट चव असते ती नाही आवडत लहान मुलांना. आमचूर पावडरने चव पण वाढेल. व्हिटॅमिन सीचं प्रमाण पण वाढेल. खाली लागू द्यायचं नाही तळायला. त्याच्यात पाण्याचं प्रमाण अजिबात नको राहायला. आणि खूप असं कोरडं पण नको व्हायला. कडक, नाही तर गार झाल्यावर कडक होऊन जाईल ती गोळी. सारखं हलवत राहायचं आहे. त्यासाठी नॉनस्टिक पॅन घेतलं तर चांगलं. गॅस मिडियम तर लो हीट ठेवायचं आपल्याला. एक अर्धा लिंबाचा रसही आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्याच्यात. लिंबूचा रस पण पूर्ण आटून जाईल त्याच्यातलं पाणी. तोपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे. तसं आपल्याला अंदाज येतो थोडंसं जड जायला लागला का कालथा समजावं आपण परफेक्ट झालंय. पॅनपासून सोडलं का मिश्रणाने
अजून 3 ते 4 मिनटं मी पूर्ण त्याला पाणी काढून घेते त्याच्यातलं. झालं आहे आपलं मिश्रणाचा गोळा तयार, आवळा गुळाचं. गॅस बंद करून प्लेटमध्ये गार करायला काढून ठेवते मी. गार झालं आहे आपलं मिश्रण आवळ्याचं शिजवलेलं. मी साखर मिक्सरमध्ये बारीक करून घेतली, पावडर करून घेतली. ते आपण हाताला अशी थोडी लावून घ्यायची. अगदी छोटे छोटे गोळे तुमच्या आवडीनुसार. आणि ते साखरेच्या पावडरमध्येच टाकायचे सुरुवातीला आपल्याला, म्हणजे ते एकमेकांना चिकटणार नाही आणि चव पण छान येते आणि प्रिझर्वेटिव्ह म्हणून पण त्याचा वापर होतो. असे सगळे गोळे करून घ्यायचे. साखरेचे पावडरमध्ये सुरुवातीला असे गोळून घ्यायचे, मग एअरटाईट बरणीत भरायचे. असे बाहेरही 4 महिने राहू शकतात. साखरेचा उपयोग म्हणजे प्रिझर्वेटिव्ह म्हणून पण होतो आणि छान अशी चव लागते.